आणि आता भाकड जनावरं केवळ सरकारच्या दावणीला आणून बांधायची का असा प्रश्न शेतकरी विचारायला लागलेले आहेत। आणि याला कारण म्हणजे या जनावरांच्या खरेदी विक्री संदर्भात सरकारने जाहीर केलेली नवी नियमावली। या नव्या नियमावलीनुसार जो व्यक्ती स्वतःला शेतकरी म्हणून सिद्ध करू शकेल तेच व्यक्ती जनावरांची खरेदी किंवा विक्री करू शकणार आहे। तसंच जनावरांचा व्यवहार हा फक्त शेतीच्या कामांच्या उद्देशासाठी असेल असं प्रतिज्ञापत्र शेतकऱ्यांना लिहून द्यावं लागेल। याशिवाय जनावरांच्या व्यवहारासंदर्भात सरकारने अनेक निर्बंध लादलेत। सरकारच्या नव्या नियमावलीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या भाकड जनावरांचा व्यवहार करणं कठीण नाही तर अगदी अशक्य होऊन बसणार आहे। आणि सरकारने जाहीर केलेले हे नवे नियम नेमके काय आहेत आपण ग्राफिक्सच्या मदतीने त्यावरती एक नजर टाकूया। जनावरांची खरेदी विक्री शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित असेल। गाय, बैल, म्हैस, रेडा, कालवड, बछडा, उंट या प्राण्यांना नवी नियमावली लागू करण्यात आली आहे। विक्रेता आणि खरेदीदाराला शेतकरी असल्याचा पुरावा सादर करणं अनिवार्य असेल। जनावरांच्या व्यवहाराच्या 5 प्रती तयार करून पशुवैद्य पशु बाजार समितीकडे सादर करणं अनिवार्य आहे। हे प्राणी शेतीच्या कामासाठी असून कत्तलीसाठी नाही तसं हमीपत्र देणं सुद्धा बंधनकारक असेल। आंतरराष्ट्रीय सीमेपासून 50 किलोमीटर तर राज्य सीमेपासून 25 किलोमीटर परिसरात जनावरांचा बाजार भरवण्यावर बंदी घालण्यात आली आहे।